श्री देवी शारदा परात्पर गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रभु श्री रामचंद्र भगवान श्री गोपाल कृष्ण श्री महारुद्र हनुमान महर्षि श्री वेदव्यास श्रीमद आद्य शंकराचार्य सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज 13वा दिवस आहे। या 13 दिवसात आपण देवांच्या संतांच्या अनेक आरतीवर आपण चिंतन केलं, आर्त चिंतन केलं। आरती म्हणताना त्यातला भाव आणि अर्थ दोन्ही समजणं हे आर्त चिंतन आहे। त्यामुळे पुढच्या वेळेला किंवा भविष्य काळात आपण ज्या ज्या वेळेला त्या आरत्या म्हणू, आता आरती म्हणण्याचाच हंगाम येतोय, श्रावण आहे, भाद्रपद आहे, म्हणजे आरतीच, तर आपण त्यावेळेला समजून जर केलं, आता आपल्याला जरा थोडी एक दृष्टी मिळालेली आहे, तर तीच आरती देवापर्यंत जास्त पोचते। याचाच अर्थ माझ्या अंतःकरणाला शांत करते, मला समाधान मिळतं, त्याच वेळेला माझ्या देवाला समाधान मिळालेलं असतं। आणि उलटही आहे, ज्यावेळेला द्रौपदीच्या त्या सूर्यस्थालीला लागलेलं एक पान भगवान गोपाल कृष्ण खातो आणि डेकर देतो, त्यावेळेला म्हणतो आता सगळ्या जगाचं पोट भरलं, ब्रह्मांड हे तृप्त झाले। तसंच आहे, मी ज्यावेळेला माझ्या सद्गुरूंची पूजा करतो, देवाला नमस्कार करतो, मला आनंद झाला तर त्याला आनंद झालेला आहे। मीच आपले मनात विचार घेऊन हजार चिंतानी मे हे डोके नमवितो, तर कसला नमस्कार आहे? चिंताच आहे ते। पण चिंतन करत की पांडुरंगा परत केव्हा येणारे माहित नाही रे, या तुझ्या पायावर किती किती जणांनी डोकी टेकवली असते, किती संत सत्पुरुष, त्या मनाने मी कुणीच नाही, पण माझं भाग्य की त्याच पायावर मला हा विचार एका क्षणात करता येतो। आणि ते क्षणभरचं दर्शन असेल तर मनात दर्शन म्हणजे विचार चालू आहेत आणि शरीराने दर्शन म्हणजे पांडुरंगाच्या पायावर डोकं टेकवणं आहे, हे लक्षात घ्या। आज आपण आरती ज्या 2 बघणार आहोत ती सद्गुरूंची आरती आहे आणि मुख्य म्हणजे आत्मारामाची आरती आहे। शेवटच्या दिवशी सद्गुरू आत्माराम आणि सगळ्या सद्गुरूंचं प्रतीक म्हणून आपण दत्तात्रेय ठेवलेलं आहे। परात्पर गुरु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, असं आपण सुरुवातीलाच त्याला नमस्कार केलेला आहे, परात्पर गुरु। आता हा शब्द आपण ज्या आज 2 आरती पाहणार आहोत त्याच्यात आहेच, परंतु ही जी आरती आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ती तशी परंपरेनं गोंदवल्याला म्हणली जाते। गोंदवल्याची जी मंडळी आहेत, अनुगृहीत आहेत, गुरुबंधू आहेत, ते ही जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया म्हणतात। पण आपण परवा दिवशी बघितलं होतं की आरती म्हणली की त्या व्यक्तीचं म्हणजे ते देव असू दे किंवा संत असू दे किंवा सद्गुरू असू दे, त्याच्या रूपाचं वर्णन येतं, त्यांनी केलेल्या काही चमत्कारांचं वर्णन येतं, त्याच्या जीवनातील घटनांचं वर्णन येतं, मग ती आरती त्या व्यक्तीची बनते। महाराजांच्या सुद्धा अशा आरत्या आहेत ना, जागोजागी राम मंदिर बांधलेले, राम नाम सगळीकडे त्याचा प्रसार केला, असं आरतीत आहे ना, ही आता महाराजांचीच आरती झाली। गोंदवल्याला जन्मले असे तर उल्लेख, पण ही जी आरती आहे ती कुणी रचले हे अनेक जणांना विचारून आणि शोध घेऊन आम्हाला कळलेलं नाहीये की जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया या आरतीचे रचयिता किंवा कवी कोण आहेत, कारण खाली नाममुद्रा काही दिलेली नाही, ब्रह्मानंद, आनंद सागर, रामानंद अशी दिलेली नाही, आणि त्यामुळे ही सर्व सद्गुरूंची प्रातिनिधिक आरती आपल्याला म्हणता येईल। म्हणजे कुठेही म्हणू शकता तुम्ही आरती, अर्थ ज्यावेळेला बघू त्यावेळेला तुमच्या लक्षात येईलच। पण त्याच्यापूर्वी समर्थ रामदासांनी ज्यावेळेला दासबोध लिहायला सुरुवात केली त्यावेळेला पहिला जो दशक आहे 10 समासांचा, त्याच्यात त्यांनी निरनिराळ्याला वंदन केलं। पहिल्यांदा गणेशाला वंदन केलं, त्याच्यानंतर शारदेला वंदन केलं, बरोबर करायलाच पाहिजे, त्याच्यानंतर सद्गुरूनंतर संतांना वर्णन केलं। तर सद्गुरू स्तवन याच्यात त्यांनी सद्गुरूंची तुलना केलेली आहे अनेक गोष्टींबरोबर की ज्या सर्वोच्च मानल्या जातात त्या त्या क्षेत्रात, आणि प्रत्येक वेळेला त्यांनी दाखवून दिलेलं आहे की सद्गुरू याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। म्हणजे शेवटी सद्गुरू कुणापेक्षा श्रेष्ठ आहे, तर सद्गुरू कुणापेक्षा श्रेष्ठ असं म्हणण्यापेक्षा सद्गुरू कोण हे सांगताच येत नाही, सद्गुरू किती सांगताच येत नाही, सद्गुरू कसा सांगताच येत नाही, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून ते वर्णनाच्या पलीकडे आहे, कथनाच्या पलीकडे आहे, आणि वचन म्हणजे शब्दांच्याही पलीकडे आहे। आपण म्हणतो ना
अनिर्वचनीय शब्दांच्या पलीकडला, अवर्णनीय वर्णनाच्या पलीकडला आणि अकथनीय नॅरेशन त्याच्याही पलीकडला तो. हे लक्षात ठेवा. आणि सद्गुरू आहेत. आपण देवाला जसा सर्वव्यापी म्हणतो, तर हा देवाच्याही पलीकडचा आहे. परात परगुरु. परा म्हणजे परम जर असेल तर परमाच्या पलीकडे. ही काय कल्पना आहे? आणि ही कल्पनाच आहे, लक्षात ठेवा. हा भाव आहे. ते जे चैतन्य आहे, जे ब्रह्मात आहे, परब्रह्म अल्टिमेट आहे, अगदी बरोबर. पण द अल्टिमेट जर म्हणायचं असेल तर सद्गुरू आहेत. हे या आरतीत सांगितलेलं आहे. पण त्यापूर्वी समर्थांनी कुणाकुणाबरोबर तुलना करून सद्गुरूची तुलनाच करता येत नाही, सद्गुरूला उपमा देता येत नाही. सद्गुरू हा अतुलनीय अनुपमेय आहे. सद्गुरू सारखा सद्गुरूच, हे शेवटी सांगितलेलं आहे. आपण बघूया ना, 15-16 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी. म्हणजे सगळ्या आपण ज्या कल्पना करतो ना, त्या सगळ्या त्यांनी घेतलेल्या आहेत. पहिल्यांदा ते काय म्हणतात? जय जयाजी सद्गुरू राया, विश्वंभरा विश्वबीजा. तू विश्वाचं बीजही आहेस आणि नंतर त्या बीजाचा वृक्ष झाला. त्या प्रत्येक कणात तू दडून राहिलेला आहेस, आहे तुझं अस्तित्व. म्हणून विश्वंभरा विश्वबीजा परमपुरुषा मोक्षध्वजा. म्हणजे आपण मूषक ध्वजा म्हणतो, निरनिराळे गरुड ध्वजा म्हणतो. हे ध्वज म्हणजे वाहन किंवा ध्वज म्हणजे चिन्ह, ध्वज म्हणजे प्रतीक. मोक्षध्वज हे वर्णन केलेलं आहे सद्गुरूंचं. सद्गुरू आणि काय देणार आहे तुम्हाला? मोक्ष, मुक्तच करणार आहे. मोक्षध्वजा दीनबंधू. दीनबंधू म्हटल्यानंतर आपल्याला महाराजच आठवतात. दीनदास स्वतःचं वर्णन करायचे. आणि आपण मागे बघितलं होतं की एक कविता होती आपल्या पाठ्यपुस्तकात, पूर्वी होती कविता, की 2-3 दिवसांचा उपाशी असलेला एक भिकारी गजबजलेला रस्त्यावर एका कोपऱ्यात उभा आहे. त्याला सगळेजण दिसत आहेत, पण तो जणू कुणाला दिसतच नाहीये. म्हणजे पाहूनही न पाहिल्यासारखं लोक करतायत आणि घाईत आपापल्या कामाला जात आहेत. आणि अशा वेळेला एक गिरणी कामगार येतो आणि त्याच्या खिशात त्या आठवड्याचा पगार असतो. तो जातो पुढे आणि नंतर लक्षात येतं की त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या डोळ्यात मला भूक दिसत होती. आणि त्याने जी ओंजळ पुढे केली होती, ती ओंजळ सुद्धा भुकेली आहे, मूक आहे. ओंजळ काही मागत नाहीये, पण ती रिकामी आहे मला कळताना, ती भुकेली आहे मला कळताना. म्हणून तो करतो काय? खिसा ओतुनी त्या भुक्या किंवा मुक्या ओंजळीत चालू लागे तो दीनबंधू वाट. तो खरा दीनबंधू आहे. सद्गुरू असा दीनबंधू आहे. कुठे काही कमी आहे, कुठे काही रिकाम आहे, कुठे काही मोकळं आहे, कुठे, हे त्याला कळतं. आणि म्हणूनच तो सद्गुरू आहे. चालू लागे तो दीनबंधू वाट. त्यावेळेला बाकीचे रस्त्यात काय? आणि धनिकांची वाहने पथात. समोरून अनेक वाहनं जात होती, जात होती ती आपुल्या मदात. मद, अहंकार, गर्व, तुच्छता कुणीच बघत नव्हतं. पण त्यांनी सगळ्या आठवड्याची त्याची जी काही बिदागी किंवा मजुरी होती ती खिसा ओतुनी त्या भुक्या ओंजळीत चालू लागे तो दीनबंधू वाट. थांबला सुद्धा नाही. त्याने विचार केला काय, माझ्या घरी असणार आहे ना खायला वगैरे, नाहीतर तो व्यापारी नेहमीच आहे, तो मला उधार देईल, पुढच्या आठवड्यात मला पैसे मिळणारच आहेत. आज ह्याचं काय? हा जर जगला नाही तर. भूक म्हणजे काय हे ज्याला माहित आहे त्यालाच ओंजळ भुकेली आहे हे कळतं. म्हणून मंदिरांची गरज, सद्गुरूंची गरज, देवाची गरज पापी पतितांनाच आहे, लक्षात ठेवा. जे पुण्यवान आहेत ते देवाला करतात, काही हरकत नाही, देवाला तेही आवडतात, पण त्यांना गरज नाहीये देवाची. की जे पापी आहे, पतित आहेत, दीन आहेत, दलित आहेत. दलित म्हणजे लोकांनी तुडवलेले, एका अर्थाने अन्याय केलाय त्यांच्यावर, शोषण केलंय त्यांचं, अशा लोकांना देवाची गरज आहे. अशा लोकांना कोणत्या तरी आतल्या आधाराची गरज आहे. आणि तो आतला आधार सद्गुरू आहे. सद्गुरू ही व्यक्ती नाही, गुरु ही व्यक्ती असेल, पण सद्गुरू ही शक्ती आहे. सद्गुरू हे चैतन्य आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलेलं आहे की तुझी ये ना अभयंकर. तुझा जो अभयकर आहे किंवा भयंकरच्या विरुद्ध अभयंकर, तू आलास की तुझ्या सान्निध्यात, तुझ्या कुशीत मी सुरक्षित असतो. तुझी ये अभयंकरे अनावर माया हे ओसरे. आपण जी सद्गुरूंची आरती बघणार आहोत त्याच्यात सद्गुरूला हीच प्रार्थना आहे, संवरी माया. इथे काय? तुझी ये अभयंकरे अनावर, आवरत नाही मोठ्या मोठ्याना, अशी माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाशे अंधारे पळवून जाये.
सूर्यप्रकाश आल्यानंतर अंधार निघूनच जातो. म्हणजे सूर्यप्रकाश येणं आणि अंधार जाणं या दोन गोष्टी नाही आहेत. सूर्यप्रकाश आला की त्याचाच अर्थ अंधार गेला. असं नाही बाबा 9:03 मी सूर्याचा प्रकाश बघितला, 4 मिनिटांनी अंधार गेला किंवा 1 सेकंदाने अंधार नाही. त्या दोन निराळ्या गोष्टी नाहीच आहेत. ज्या क्षणी ज्ञान होतं ना त्याच क्षणी अज्ञान जातं. रामकृष्णांचं अत्यंत सुंदर उदाहरण आहे. ते काय म्हणतात ते बघा, की एक गुहा अशी आहे निबिड अरण्यात, घनदाट अरण्यात, कुणाला माहितीही नाहीये. एक शिकारी येतो आणि त्याचा ससा का काही त्याच्या मागे लागत असतो, तो त्या तिथे घुसतो. तो सशाला बघण्यासाठी म्हणून जातो. जरा ती झुडपं हलवल्यानंतर त्याला गुहा दिसते. किर्र अंधार, दाट काळोख त्या गुहेत. आणि गुहा म्हणजे एका तोंडाने बंद असलेली, दोन्ही तोंडांनी उघडी असलेला टनल किंवा बोगदा म्हणतात. आपली आगगाडी बोगद्यातून जाते की नाही, पण गुहा. आणि म्हणूनच गुहेत काय आहे ह्याला गुह्य म्हणलेलं आहे, गुपित म्हणलेलं आहे, सिक्रेट किंवा गूढ म्हणलेलं आहे. असंच आहे ते. पण तो म्हणतो अंधार आहे, काही असू शकतं अंधारात. त्याच्याकडे लाईटर होता. 10,000 वर्ष ती गुहा कुणालाही माहित नव्हती. 10,000 वर्ष त्या गुहेत अंधार होता. पण ज्या क्षणी त्यांनी लाईटर लावला त्याच क्षणी 10,000 वर्षांचा अंधार गेला. काय सुंदर उदाहरण आहे. हा सद्गुरू आहे. सद्गुरू प्रकाश टाकतो म्हणजे त्याच क्षणी सगळे अंधार प्रकाशच होतो तो सद्गुरू. आता हे पुढे उदाहरण दिलेलं आहे ना. आपण आता बघूया. सूर्य नसताना अंधार होतो, पण सद्गुरू असला नसला, सद्गुरू सर्वव्यापी असल्यामुळे सद्गुरू आणि अंधार एकत्र राहू शकत नाही. महाराजांचं एक फार सुंदर वाक्य आहे की दिवसाचं कारणही सूर्य आहे आणि रात्रीचं कारणही सूर्य आहे. लोक प्रश्न विचारतात की देवच जर बुद्धी देतो तर देव दुर्योधनाला तशी बुद्धी का देतो, दुष्टांना तशी बुद्धी का देतो? काही लोकांना चोरी करण्याची, काही लोकांना तर अगदी खून करण्याची बुद्धी तो काय देतो? बरोबर आहे, देवच बुद्धी देतो. सूर्यामुळेच दिवस होतो, सूर्यामुळेच रात्र होते. पण सूर्य असण्यामुळे दिवस होतो आणि सूर्य नसण्यामुळे रात्र होते. प्रेझेन्स ऑफ द सन अँड ॲब्सेन्स ऑफ द सन. पण कारण सूर्यच की अरे सूर्य नाही आहे म्हणून विचार करा. तसं देव बुद्धी देतो ज्यावेळेला तो देव असतो, त्याच्या दृष्टीने देव नसतो. देवच कारण आहे, माझा विश्वासच नाही, काहीच नाही. मग तुझं तू कर आणि तुझं तू भोग. कुठेतरी एक आधार पाहिजे. आणि सध्याच्या काळात या कोरोनाग्रस्त जगात खरंच आवश्यक आहे आपल्याला आतून कोणीतरी आधार देत आहे. कुंभाराचं उदाहरण नेहमीच देतात की मडकं पक्क आहे की नाही बघण्यासाठी त्याच्याकडे थापट नसतं, लाकडाचं असं. पण त्यांनी थापटलं, जरा जोरात लागलं की त्याला क्रॅक म्हणजे तडा जाण्याची शक्यता असते. म्हणून तो काय करतो, आतून हात लावतो, मडक्यात आत हात घालतो आणि बाहेरून थापटणं मारतो. ते त्याला कळतं, म्हणजे तडा जाणार नाहीये. विचार करा. देव म्हणून म्हणतो ना की तो स्वल्प असं तुमचं बघतो, तुमच्या धाडस किती आहे. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. अल्पधारिष्ट, अरे 10 पावलं अंधार आहे पण पुढे आहे ना मी उभा, 10 पावलं सुद्धा तू चालणार नाही आहेस का? अल्पधारिष्ट पाहे, सदा सर्वदा देव सन्निध आहे. सन्निध म्हणजे जवळ नाही, आतच आहे आपल्या. हा फार सुंदर विचार संतांनी आपल्याला दिला आणि तो इतक्या सोप्या भाषेत आणि इतकी उदाहरणं देऊन दिलेला आहे की आपल्याला तरी मला वाटतं की गुरु म्हणजे काय, देव म्हणजे काय याच्याबद्दल संशय असणंच कारण नाही. माझ्या मानण्या न मानण्यावर देवाचं अस्तित्व आणि गुरुचं गुरुत्व अवलंबून नाही. ते गुरु बुवाबाजी वगैरे म्हणतो, काही हरकत नाही, हे ती तुझी कल्पना आहे. मला गुरु परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ वाटतो. आणि ही जी माझी श्रद्धा आहे ना ती माझ्याकडून अकल्पनीय अशी कामं करून घेते. फेथ कॅन मूव्ह माउंटन्स, की हे होऊ शकेल, चंद्रावर माणसाला पाठवता येईल आणि परत जाता येईल. हा जाईतोपर्यंत फेथच होता. मग त्या दृष्टीने तयारी केली, त्या दृष्टीने विज्ञान तंत्रज्ञान सगळ्यांनी आणि ते कार्य केलं. पहिल्यांदा कुठेतरी विश्वास ठेवावा लागतो. आणि जो खरा सश्रद्ध आहे, अंधश्रद्धा नाही, लक्षात ठेवा, सश्रद्ध आहे, त्याच्याकडून खूपच कार्य केलं जातं. म्हणून लक्षात ठेवा, सूर्य नसताना अंधार असतो पण गुरु आहेच सगळीकडे. गुरु नाही, गुरुचा उदय आणि गुरुचा अस्त असा काही प्रकार नाहीये. मी आश्रमात गुरुच्या दर्शनाला गेलो, हा गुरु, आणि येताना गुरु माझ्या हृदयातून आणले नाहीत मी. मग असले कसले गुरु? फोटोचं तू दर्शन घेतलंस, त्यांच्या देहाचं दर्शन घेतलं. देहाच्या आत त्यांचा जो अंतरात्मा आहे गुरु,
त्याचा नमस्कार केलास का, मग ते तर तुझ्या बरोबरच येणार आहेत. त्याच्यानंतर दुसरं सरिता, नदीचं उदाहरण दिलेलं आहे. नदी सागराला मिळण्यापूर्वी नदीच असते, कधी कधी तर ओहळ असते. आपण म्हणतो ना, गंगेच्या काठी एखादं गटार असेल तर गंगेला मिळाल्यानंतर ते गंगाजल बनतं, नाहीतर ती गटार गंगा आहे. विचार करा. तसं इथे काय सांगितलंय, सरिता समुद्राला मिळाली की ती समुद्र होते, पण त्याच्या आधी ती नदीच असते, कधी कधी अगदी बारीक, उन्हाळ्यात वगैरे. गुरुचं तसं नाही. एकदा शिष्य म्हणला ना की पहिल्या क्षणापासून गुरु त्या शिष्यात असतो. मग शिष्याने गुरुला रिअलाइज करायचं असतं, म्हणजे व्यक्त करायचं असतं, अनुभव घ्यायचा असतो. हळूहळू तो गुरु जास्त व्यक्त होत जातो. पण दोन टोकं आहेत, एका बाजूला शिष्य आणि दुसऱ्या बाजूला गुरु आहे. बीज रूपानं गुरु या शिष्यात आहे असं समजू नका. तो शिष्याची सगळी प्रगती वगैरे करून घेतोय. प्रयत्न शिष्यालाच करायचे, मार्ग शिष्यालाच चालायचा आहे. पण गुरु आहे ना तिथे, वाटाड्या म्हणून आहे, मार्गदर्शक आपण म्हणतो, दिशा दाखवणारा दिशादर्शक किंवा दिग्दर्शक, तोही गुरुच आहे. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, सरिता मिळण्यापूर्वी सरिता नदी असते साधी, पण शिष्य गुरुच झाला पाहिजे असं नाही. ज्या क्षणी गुरुनी त्याला स्वीकारलंय त्या क्षणापासून गुरु शिष्यात असतो, शिष्याने तो व्यक्त करायचा असतो, एवढंच त्याचं काम असतं. त्याच्यानंतर परीस, परीस लोखंडाचं सोनं करतो, परंतु सोनं परत लोखंडाचं सोनं करू शकत नाही. पण गुरु तसा नाही. गुरु शिष्याला गुरुच बनवतो, परीस लोखंडाला सोनं बनवतो, परीस बनवत नाही. हा तिसरा. म्हणून परीसाची उपमा देता येत नाही. सागर, सागर हा खारट असतो, गुरु गोड असतो, अमृतासारखा मधुर असतो. गुरुचं नामच गोड जर असतं, सागर काय सांगता तुम्ही, सागर सतत हेलावत असतो, गुरु शांत असतो. सागराची तुम्ही दिवस, आणि सागराला कुठे ना कुठेतरी किनारा आहे ना. अमर्याद जर काय असेल, असीम काय असेल, अपार काय असेल, दुसरा पार दिसत नाही, दुसरा तीर दिसत नाही, असा सद्गुरू आहे. सागर काय, तुम्ही म्हणाल पण क्षीर सागर, दुधाचा सागर आहे, तो कल्पांती नासणार आहे. किती दिवस टिकणार आहे तुमचा दुधाचा सागर? कल्प अंत म्हणजे प्रलय, प्रलयाच्या वेळेला तो नासून जाणार आहे. गुरु प्रलयावर मात करून नवीन सृष्टी निर्माण करायला उरणार आहे, असणारच आहे गुरु ओंकारासारखा. पुढे काय सांगितलेलं आहे की मेरू पर्वत उंच वगैरे पण तो कठोर पाषाण आहे. गुरुचं हृदय काय कठोर आहे काय? अरे अत्यंत मृदू जर काय असेल तर सद्गुरूचं हृदय. म्हणजे प्रसंग आला ना तर म्हणतो ना की कुसुमासारखं मृदू आहे, लोण्यासारखं, पण त्याचबरोबर पत्थरासारखं, पाषाणासारखं कठीणही आहे. जेव्हा एखादं प्रलोभन, जेव्हा एखादं पतनाचं असं कारण दिसतं त्याला, त्यावेळेला तो कठोर होतो, पण एरवी तो मृदू मधुर असा आहे. त्याच्यानंतर मेरू पर्वत झाला. गगन, गगन आकाश हे कधी कधी ढगाने आच्छादित होतं, त्यामुळे आकाश हे प्रदूषित झाल्यासारखं वाटतं. आणि आकाश हे किती जरी तुम्ही म्हणलत ना तरी सद्गुरू इतकं सूक्ष्म नाही. सगळ्या पंचमभूतात आकाश सूक्ष्म आहे, पण आकाश ज्याच्यापासून निर्माण झालं तो सद्गुरू, परब्रह्म आपण म्हणतो सद्गुरू, तो आकाशापेक्षाही नितळ आहे आणि सूक्ष्म आहे. त्याच्यानंतर वसुंधरा, पृथ्वी. पृथ्वी म्हणजे काय, प्रलयात नाश होणार आहे, विरघळून जाणार आहे. गुरुचं हृदय शिष्याची परिस्थिती पाहून विरघळून जातं, पण गुरु हृदय असतं ना ते, पृथ्वी पाण्यात विरघळून गेली की उरलंच नाही तिचं अस्तित्व. गभस्ती म्हणजे सूर्य, सूर्य हा प्रकाशित आहे लक्षात ठेवा, पण समोर जर ढग आला तर सूर्याचा प्रकाश बंद झाला. त्याचप्रमाणे सूर्याचा प्रकाश किती वर्ष आपल्याला मिळणार आहे? आपणही म्हणलं ना काही लाख वर्षांनी आपला हा सूर्य थंड होणार आहे, कारण एवढी ऊर्जा बाहेर पडते ना त्याच्यातून, प्रत्येक क्षणाला बाहेर पडते. आणि त्यामुळे काय की त्याला ग्रहण लागतं, शिवाय सूर्याला, गुरुला ग्रहण नाही लागत. गुरु हा ग्रहण न लागणारा सूर्य आहे. मार्तंड जे कसं तापहीन, तो तापहीन आहे. चंद्रमा आहे कलंक नसलेला, ही उदाहरणं दिली जातात. फणीवर शेष, शेष नागाची द्यायची का उपमा? अरे तो सतत भारवाही आहे, गुरुला कशाचाच भार होत नाही. आपण म्हणतो ना काही छोटी छोटी कामं महाराजांना सांगायची, ठीक आहे ना, सांगू नका, आपणच आत्मविश्वासाने करा ना, जमलं नाही तर सांगा, पण छोटी छोटी कामं महाराजांना का सांगायची? शेवटी तेही महाराजच आहेत ना. अरे मग ते महाराजच आहेत ना, या वाक्याला अर्थ काय? किती झालं तरी ते महाराजच आहेत ना, मग किती कामं सांगायची त्यांना? मग महाराज म्हणजे काय असा सुपरमॅन आहे का फक्त? हा मॅन नाही आहे, तो मॅनच्या पेक्षा वर गॉड, त्याच्याही पलीकडे आहे, त्याच्याही पलीकडे परब्रह्माचा तो गुरु आहे.
तो अनंत आहे रे. तू 100 कामं सांगितली, जगातल्या सगळ्या लोकांनी 100, 150, 1000 कामं सांगितले, त्याच्या शक्तीत काही फरक पडणार नाहीये, हे लक्षात घ्या. उदाहरणार्थ आरसा आहे, मी उदाहरण सांगतो, दुसऱ्या संदर्भात आहे ते, पण तरी समजेल तुम्हाला. आरशात किती जणांनी बघितल्यानंतर आरसा म्हणणारे, आता मी दाखवणार नाही तो. अरे आरसात बघताय तुम्ही, बघताय तुम्ही, बघताय तुम्ही, 1000 लोक बघितले, लाख लोक बघितले, काय चालू आहे. तसंच आहे की सद्गुरूंना तुम्ही कितीही जणांनी कितीही कामं सांगितली, त्यांना काही कष्टच नाहीत ना. शेष हा भारवही आहे, सद्गुरू हा हलका आहे कायम. जल कालांतरी आटेल, सूर्याच्या उष्णतेने सुद्धा नद्या वगैरे आटून जातात, हे तळी वगैरे आटून जातात, आपण बघतो. सद्गुरू मात्र निश्चळ आहे, तो कधी आटणार नाहीये. अमर, तुम्ही ज्याला देव म्हणता, अमर म्हणजे देव, ते सुद्धा क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशांती, म्हणजे पुण्य आहे तोपर्यंतच स्वर्गात आहे. पुण्य संपलं ना भोगून की परत त्यांना पृथ्वीवर यावं लागतं. पण सद्गुरूंच्या बाबतीत असं काही नाहीये. सद्गुरू कायम अमर आहेत, खरे अमर सद्गुरू आहेत. पण अमर चुकीचंच आहे, कारण ते जन्मलेलेच नाही आहे. जन्मले ती व्यक्ती जन्मलेली आहे, तो देह जन्मलेला आहे, तो आकार जन्मलेला आहे. पण सद्गुरू तत्व, सद्गुरू शक्ती, सद्गुरू चैतन्य, अरे आहेच आहे की, आणि तेच खरे सद्गुरू आहेत. देहातले सद्गुरू आहेत, जाणार आहेत. विचार करा, देहातले सद्गुरू काही वर्षांपूर्वी नव्हते, आता आहेत, अजून काही वर्षांनी नसतील. हे आहेत, नाहीत, नसतील, नव्हते, हे कसले सद्गुरू. आणि म्हणूनच म्हणलेलं आहे की मरका गुरु आणि रडका चेला दोघही खोटे आहेत. गुरु मरत नाही आणि चेला रडत नाही. गुरुचा देह मरतो, हे जर चेल्याला कळत नसेल तर काय चेला झाला तो शिष्य कसला झाला. आणि गुरुनी काय तयारी करून घेतली. गुरु गेलेले नाही आहेत, गुरु इथेच आहेत. आणि सगळ्यांनी शेवटचं वाक्य सांगितलेलं आहे, हम गया नाही, हम इधर आहे. हे स्वामी समर्थ म्हणतात. आम्ही आज कालचे नव्हते आम्ही, हे स्वरूपानंद म्हणतात. महाराज म्हणतात मी आहे, तुम्ही नाम घ्या, त्या नामातच माझे प्राण आहेत. प्रत्येक जण सांगून गेलेले, देह गेलेला आहे, मी इथेच आहे, शक्ती रूपात, चैतन्य रूपात मी इथेच आहे. त्याच्यानंतर कल्पतरू. कल्पतरू, अरे कल्पनाच जर नाही आहेत, कल्पनेच्या पलीकडे जर सद्गुरू आहे तर कल्पतरू काय करणार आहे. चिंताच ज्यांना नाहीये, पूर्णपणे निश्चिंत आहेत, चिंतामणी काय उपयोग आहे. तुम्ही चिंतले ते देईल, तो चिंतामणी आहे. कामना व्यक्त केला तर कामधेनू आहे. अरे आम्हाला कामनाच नाहीये, आमच्या कल्पना शांत झाल्या, आम्हाला कोणतीही चिंता नाहीये. मग तुमचे ते परीस, कामधेनू, कल्पतरू कशाला पाहिजे आम्हाला. काहीच नाही. सद्गुरू त्याच्या पलीकडचे आहेत, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर की लक्ष्मीवंत सद्गुरू आहे का. अरे लक्ष्मी ती नाशवंत. कुठलीही लक्ष्मी तुम्ही घेतलीत तरी नाशिवंत आहे ती. सद्गुरूकडे कुठली लक्ष्मी आहे. मोक्ष लक्ष्मी सांगितलेलं आहे की लक्ष्मी नाशिवंत, गुरु अविनाशी, ज्याचे द्वारी तिष्ठत मोक्ष लक्ष्मी. सुरुवातीला मोक्षध्वज म्हणलं आणि आता मोक्ष लक्ष्मी. अरे मुक्ती हीच ज्याची श्रीमंती आहे, त्याला तुम्ही बाकीचे पैसे, बाकीच्या जमीन, तुमची निरनिराळे सेफ डिपॉझिट्स वगैरे काय सांगता तुम्ही. काहीच नाही. मोक्ष लक्ष्मी त्याच्या दारी आहे. तुमची सगळी लक्ष्मी आहे ना ती नाशिवंत आहे. लक्ष्मी कशी नाशिवंत. अरे सारं डिमॉनिटायझेशन केलं, त्या 2 नोटा रद्द केल्या की अनेकांची धाबीदाण आणली होती, हे लक्षात ठेवा. नोटांची व्हॅल्यू, हे नोटाबंदी होती, फक्त डिव्हॅल्युएशन केलं की 1000चे 100, 100चे 10, 10चा 1 रुपया बनतो. एक निर्णय फक्त त्याने घ्यायचा आहे. म्हणून लक्ष्मी नाशिवंत आहे. पण सद्गुरूच्याकडे जी मोक्ष लक्ष्मी आहे ना ती इटर्नल, म्हणजे चिरंतन आहे. पुढे स्वर्गलोक, इंद्र, हरी, हर, ब्रह्म इत्यादी नाशिवंत आहेत, त्यांना सुद्धा आयुष्य आहे. ब्रह्मदेवाचा दिवस रात्र वगैरे आपण म्हणतो ना संपले की ती ही सृष्टी संपणार आहे, नवीन सृष्टी निर्माण होणार आहे. पण त्या नवीन सृष्टी ते हाच गुरु, हेच गुरुतत्व असणार आहे. म्हणून ती शक्ती काय, तो परम ईश्वर काय, तो परम आत्मा काय, एक लक्षात ठेवा. तो परम ब्रह्म काय, तो सद्गुरू आहे. आणि जर तुम्हाला तुलना करायचीच असेल तर परब्रह्मापेक्षा काकणभर सरस, एक शेड जास्त सद्गुरू आहे. म्हणजे पौर्णिमा झाल्यानंतर तुम्ही म्हणतात पूर्ण विकास झाला, अगदी बरोबर आहे. पण त्याच्याही पेक्षा एखादी परिपौर्णिमा, संपौर्णिमा असू शकेल, ती सद्गुरू आहे. कारण सद्गुरू आमच्यापर्यंत येतात, ते साक्षात परब्रह्म असतात. मग साक्षात परब्रह्म हे परब्रह्मापेक्षा श्रेष्ठ नाही का.
मग सद्गुरू जातात ना, परब्रह्म कुठे जातं? अरे सद्गुरू परब्रह्म रूपातच असतात, ते त्यांचं स्वरूप आहे. स्वरूप जात नाही, रूप जातं, आणि ते जातच प्रत्येकाचं. आता या पार्श्वभूमीवर सद्गुरू कोण, सद्गुरूची लक्षणं काय, सद्गुरूचं काय वर्णन आहे? शेवटी ते काय सांगतात माहित आहे ना, की म्हणून सद्गुरू वर्णवेना, सद्गुरूचं वर्णन करता येत नाही, म्हणून सद्गुरू वर्णवेना हेगे हेची माझी वर्णना. म्हणजे शब्द सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही, हेच माझं वर्णन. पण पुढे जे सांगितले महत्व आहे, अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. सद्गुरू आत कसा आहे, सद्गुरूचं निजरूप दाव म्हणतो दावीजी पांडुरंगा, निजरूप दाव, स्वरूप कसं आहे हे अंतर्निष्ठानं करतं. म्हणून निष्ठा बाहेरून ती आत जशी जाईल तशी आपण अंतर्निष्ठ होतो, आणि अंतर्निष्ठ झाल्यानंतर अंतरस्थिती काय आहे, अंतर्मन किंवा सद्गुरूचं अंतःकरण काय आहे हे आपल्याला कळेल. अंतर्निष्ठ व्हायला पाहिजे, म्हणजे आपली निष्ठा, आपली भक्ती ही आतली भक्ती असली पाहिजे. आता ही जी आरती आहे, जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, हे कुणालाही चालू शकेल नाही. हो पुढे नमितो तव पदी संहरी माया, ही सगळे सद्गुरूंना केलेली प्रार्थना असते ना. मी जीव हा भ्रम द्वैत पसारा, अरे अजून मला मी जीवच वाटतो, हा द्वैत पसारा वारुनी दिधला अद्वैत सारा. प्रत्येक सद्गुरू हा अद्वैतच देत असतो शिष्याला. तो गुरु आणि शिष्य हे द्वैत सुद्धा संपलं पाहिजे. माझ्यात मिळून जा, माझ्यात मिसळून जा, माझ्याशी एकरूप हो, एक जीव हो, आणि मग तुझ्या लक्षात येईल की तू आणि मी हे देहाच्या पातळीवर द्वैत असलं तरी आपण आत्म्याच्या पातळीवर अद्वैत आहोत आपण. पुढे सांगितलेलं आहे वारुनी दिलं परम परात्पर, म्हणून आपण दत्तगुरू ठेवलेले आहे. दत्तगुरू हे सगळ्या गुरूंचे प्रतिनिधी आहेत, पण त्यांचं वर्णन कसं, परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत, असं स्वामी स्वरूपानंदांनी केलं ना ज्ञानेश्वराचं वर्णन. नमितो योगी, ते सांगितले परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत परात्पर. सगळी परा म्हणजे पराकाष्ठा म्हणताना शेवटची कल्पना आहे, पण त्याच्याही पलीकडे काहीतरी आहे. ते गुरुतत्व आहे, तो सद्गुरू आहे, सद्गुरूचं चैतन्य आहे. आणि म्हणून सांगितलेलं आहे परम परात्पर चिन्मय खाणी. अरे चैतन्याची खाण आहे. खाण म्हणजे तुम्ही उकरा तितकी तुम्हाला मिळेल, चैतन्याची खाण आहे. पण कशी आहे, परम परात्पर चैतन्याची. इथे चैतन्य शब्द वापरला असता तरी आपल्याला ब्रह्मचैतन्य वाटलं असं, पण चिन्मय खाणी, चिन्मय म्हणजे चैतन्यमय, हे लक्षात घ्या. शतमुख स्तविता मंदली वाणी, कुठल्याही गुरुचं वर्णन आहे. शतमुख म्हणजे शेष, त्यांनी किती त्याचं वर्णन केलं तरी तो वर्णन करतच नाही. मंदली वाणी, गप्प बसतो. जगत जीवन प्रभू मंगलधामा, जगाचं जीवन असलेल्या प्रभू मंगलधामा. नाम रूपातीत तू अभिरामा, नाम रूपाच्या सगळ्यांचं कल्याण, ही सगळ्या गुरूंची आरती आहे. म्हणून आपण आज शेवटी घेतलेली आहे. पुढे आजच्या काळातले संत सत्पुरुष म्हणून आपण समजा साईबाबा, गजानन महाराज किंवा स्वामी समर्थ किंवा हुमणाबादचे माणिक प्रभू, किती अशा संतांवर जर आपल्याला सद्गुरूंच्या प्रेरणेने सहचिंतन करण्याची संधी मिळाली तर त्यावेळेला त्या गुरूंची आपण आरती बघणार आहोत. चरित्रानंतर आरती, महाराजांची आरती ती येईलच की, पण ती निराळी असेल. ही आरती आहे ना, ही महाराजांच्या ठिकाणी म्हणली जाते, पण ही कुठल्याही गुरुची आरती आहे. आपण जरा आता चिंतन करूया त्याच्यावर. जय जय आरती हा जय जयकार आहे, गुरुचा जय जयकार केलेला आहे. त्या गुरु तत्वाचाही जय जयकार करता येतो. ज्यावेळेला आपण म्हणतो भारत माता की जय, कुठल्याही माता तुम्हाला दिसते हो, प्रत्येक माताच दिसते, मातीत नाही दिसत. मातीतही तीच माता दिसते, या वृक्षात नाही दिसत. ही भारत माता आहे. हे सगळं मिळून मातृत्व बनतं, ती भारत माता आहे, ती दिसत नाही. आणि म्हणून सांगितलेलं आहे जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया. श्री गुरुराया आणि सद्गुरुराया आपण म्हणू शकतो ना की तू माझा गुरु आहेस, देहात आलेला आहेस, पण तू सद्गुरू आहेस. आपण बघितले अगदी पहिला विचार होता की गुरु या शब्दाचं अनेक वचन होऊ शकतं, सद्गुरूचं अनेक वचन होऊ शकत नाही, कारण सद्गुरू एकच असतो. म्हणून आपण म्हणतो ना की निरनिराळे संत होऊन गेले, निरनिराळे गुरु मलाच माझ्या जीवनात मिळाले, सद्गुरू एकच आहे. सद्गुरू रूपात साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ, गोंदवलेकर महाराज यांच्यात काहीही फरक नाही. आणि म्हणून बघितलं होतं की बाबा गुरुवर्य बाबांचं जे एक पुस्तक आहे संतांचं आत्मचरित्र,
त्यांना संतांची आत्मचरित्रे व्याकरणाप्रमाणे करता आलं असतं ना, कारण चरित्रे अनेक वचन आहे ना. संतांची आत्मचरित्रे, संतांची चरित्रे, एक पुस्तक आहे 5 संत चरित्रे, चरित्रे बरोबर. पण आत्म म्हणल्यानंतर तुमचा माझा आत्मा निराळाच जर नाहीये तर त्याचं चरित्र आणखीन काय असणार आहे सांगा ना. एकच असणार आहे. म्हणून संतांचं आत्मचरित्र, सद्गुरू एकच आहे, त्याचं आत्मचरित्र. फरक असेल तो चरित्रात असेल. रामदास या काळात इथे जन्मले, त्यांनी हे कार्य केलं, हे चरित्र आहे. पण रामदास सद्गुरू म्हटल्यानंतर काही फरक नाही. अगदी पहिले रामाचे सद्गुरू वसिष्ठ मानले, विश्वामित्र मानले, श्रीकृष्णाचे सांदीपनी मानले, हे सगळे एकच आहेत. आज माझे जे सद्गुरू आहेत ना ते आणि ते यांच्यात काही परंपरा सुद्धा नाही. लक्षात ठेवा, गुरु परंपरा आहे. सद्गुरूंची काय परंपरा सांगणारा सद्गुरू तोच आहे, नाही तर त्याला अर्थच उरत नाही. हे यांचे सद्गुरू मग ते त्यांचे सद्गुरू मग ते त्यांचे, कसं सद्गुरू एकच आहे. गुरु परंपरा सांगता येते, शिष्य गुरु परंपरा सांगता येते. सद्गुरूंना परंपरा नाहीये. परंपरा म्हणजे ह्याच्यानंतर तो त्याच्यानंतर तो, हा सद्गुरू तो सद्गुरू नाही. सद्गुरू एकच आहे. एक प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की आपण बघितला होता त्यातला शेवटचाच भाग बघूया की शुकदेवांना त्यांचे पिताश्री व्यास त्यांनी सांगितलं, काय सांगितलं की मी इथपर्यंत तुला शिकवले, म्हणजे मी काय झालो, मी तुझा शिक्षा गुरु झालो आणि दीक्षा गुरु झालो. शिक्षा म्हणजे मी तुला शिक्षण दिलं आणि मी तुला अनुग्रह दिला, बरोबर. पण मोक्षगुरु तुझा वेगळा आहे, तो मी देऊ शकणार नाही. तुमच्याशिवाय आणि कोण मोक्षगुरु. म्हणाले राजा जनक मिथिलेचा. त्यावेळेला तो म्हणतो तो एक तर राजा, स्वतः प्रापंचिक, त्याला मुली आणि ते सगळे संसार त्याच्या राज्यातले तोच बघणार, तो मला काय मुक्त करणार आहे. जो बद्ध आहे तो मुक्त काय करणार आहे. व्यास म्हणाले याच्यावर चर्चा नको, तू जा त्याच्याकडे. आणि मग आपण बघितलं 3 दिवस बाहेर उभं केलं, कचरा वगैरे टाकायला सांगितला आणि त्यांनी काय सांगितलं की एक तर गुरुदक्षिणा तुला द्यायची असेल तर आधी दे. एरवी गुरुदक्षिणा नंतर द्यायची असते, कारण ज्या क्षणी तू आत्मज्ञानाचा तुझा अनुभव तुला जे काय सांगशील त्या क्षणी तू आणि मी समकक्ष झालो. आपण आलिंगन द्यायचं, कुणीही कुणाला नमस्कार करायचा नाही. तू शिष्य आहेस तोपर्यंत मला नमस्कार कर, पण तू स्वतःच जर सद्गुरू झालेला आहेस, तुलाच जर आत्मज्ञान झालेलं आहे, आत्मसाक्षात्कार झालेला आहे, तर तू आणि मी समकक्ष झालो, एकच झालो, आलिंगन देऊया. म्हणून गुरुदक्षिणा हा जो शेवटचा पाठ असतो त्याची कृतज्ञतेनं गुरुदक्षिणा द्यायची असेल तर आधी गुरुदक्षिणा द्यायची आणि नंतर तो शेवटचा पाठ दिला जातो. तो शेवटचा पाठ दिला त्यांना प्रश्न विचारला ना की तुम्ही त्या वेशीवर थांबवलं होतं, तुम्हाला तिथून राजवाड्यापर्यंत तुम्हाला काय दिसलं. मग ते सगळे सांगतात ना सगळं साखरेचं दिसलं म्हणून. आपण बघितलंय दुकानं साखरेची होती, गिराईक साखरेचं होतं, रस्ते साखरेचे. राजा तूही साखरेचा आहेस आणि मीही साखरेचा आहे. एक तत्व हे जे आहे ना ते नाम आहे. दृढधरी मना आपण म्हणतो, एकच तत्व जे आहे ना ते सगळीकडे भरून राहिलेलं आहे, हे ज्ञान आहे. त्याला चैतन्य म्हणा तुम्ही सगळीकडे. आता पुढे आत्मारामाच्या वेळेला हेच येणार आहे, नाना देही देव. हा कुठला नाना देह, अरे कण आहे त्याला सुद्धा देह आहे, बॉडी म्हणतो ना आपण. बघूया ते त्यावेळेला बघूया. आता हे बघा, मी जीव हा भ्रम. एक फार सुंदर प्रसंग आहे की सगळ्यांना आपण दिलं पण मारुतीला काहीच दिलं नाही. त्यावेळेला राम म्हणा मारुतीला काय देऊ सीते सांग, मी तुला पाहिजे असेल ते त्याला देतो, पण त्याला त्याच्यापेक्षा जास्त आवश्यक आहे का देणं हा विचार कर. मराठीत एक म्हण आहे, राम म्हणला नाही, हे शब्द नाही आहेत रामाचे पण भाव आहे की माझ्या कातड्यांचे जोडे करून जरी त्याच्या पायात घातले तरी त्याच्या ऋणातून मी उतरराई होऊ शकणार नाही, ऋण फेडू शकणार नाही. मी काय देणार आहे त्याला. नाही तरी बोलवा, पुढचा सगळा प्रसंग आपल्याला बघायचा नाही. हे झाल्यानंतर तो हनुमानाला सांगतो या सगळ्यांना तुझा परिचय करून दे, तू आहेस कोण. त्यांनी 3 पातळ्या सांगितल्या. मी जीव हा भ्रम त्याचं पहिलं आहे. जीवाच्या पातळीवर हे प्रभू तुम्ही एक आहात, मी एक आहोत, आपण दोघं जण आहोत, आपल्या द्वैत आहे जीवाच्या पातळीवर, देहाच्या पातळीवर. पण दो जिस्म मगर एक जान है हम, हे गाणी असतात ना की दो जिस्म देह जो 2 आहे पण एकच जान आपल्या दोघांच्यात आहे. म्हणजे तुझ्या पायात काटा घुसला तर माझ्या डोळ्यातून पाणी येईल. असं आहे, एक आहोत आपण. तसं आत गेल्यानंतर आपण दोघ जण कसे आहोत, म्हणजे जीवाने तू आणि मी निराळ आहे, दास आणि स्वामी असं नातं आहे. नंतर प्राणाने, देहाने मी तुझा दास,
देहाच्या पातळीवर जीवाने तव अंश मी, अंश आय एम पार्ट ऑफ यू. म्हणजे तू असतील मन तर मी कण आहे, तू सागर आहेस तर मी थेंब आहे, पण एकच आहे, थेंबा थेंबांचाच सागर बनलेला आहे, काही फरक नाही आहे त्याच्यात. म्हणून जीवाच्या पातळीवर म्हणजे पहिल्यांदा देह झाला, देहाच्या जीव म्हणतो ना, तुझा अंश आहे मी. आणि आत्म्याच्या पातळीवर तूच मी आणि मीच तू. आत्म्याने तूची मी नित्य अशा अनन्यत्वे तुला नमी. अशा अनन्य भावनेनं, अद्वैत भावनेनं मी तुला नमस्कार करतो. काय सुंदर उदाहरण आहे. देहाने मी तुझा दास, जीवाने तव अंश मी, आत्म्याने तूची मी नित्य अनन्यत्वे तुला नमी. नमस्कार करतो अनन्य भावनेने. म्हणजे हा माझा जो द्वैताचा भ्रम होता तो गुरुनी घालवला. द्वैताचा भ्रम म्हणजे काय, अगदी सोपं आहे. आपण उदाहरणं बघितलेली आहे की तेच सोनं त्याची एक तार बनवून निरनिराळी मापं घेतली जातात, नंतर त्याच्यावर कलाकुसर केली जाते. अंगठीचं माप हे, पण एकच अशी त्यांनी तार केली, त्याच्यावरच ते हे करतात. नंतर ते सगळ्या दागिन्यांची नावं निराळी आहेत, ते घालण्याची स्थानं निराळी आहेत आणि त्यांची कार्य निराळी आहेत. म्हणून त्यांची नाम, रूप अँड फंक्शन्स, कार्य निराळी आहेत. हा द्वैताचा पसार आहे. ह्याला संसार म्हणतो, ह्याला प्रपंच म्हणतो आपण, दुसरं काही नाही. नाम रूपांचा पसारा हा दूर करतो गुरु. शेवटी काय रे, हे पाणी आहे, वारं आल्यानंतर लाट निर्माण होते. पाणी लाटच आहे, लाट पाणीच आहे. पण आपण बघायला गेलं तर सागराचा तरंग आहे, तरंगाचा सागर नाही आहे. म्हणजे मी त्या परमात्म्याचा अंश आहे, या दृष्टीने मी परमात्म्याशी जोडलेलो आहे, पण परमात्मा म्हणजे मी नाही आहे, हे विचार करा. पुढे काय आहे की त्यांनी सांगितलेलं, मी जीव हा भ्रम द्वैत पसारा. हा सगळा द्वैतांचा पसारा. मी म्हणलं की तू आलाच, लक्षात ठेवा. मी नाही तूच असं म्हणावं लागतं व्यवहारांनी, तरी द्वैत गेलेला आहे, अद्वैत आलेला आहे. मी नाही तूच, पण नुसतं मी म्हणलं ना की तू आला, हे द्वैत आलं. हे घालवलं. तो ज्या वेळेला गीतेत सतत म्हणतो ना, मे, मला, माम, मम, हे सगळे शब्द वापरलेले आहेत. मला शरण ये रे, हे सगळं माझंच आहे ना, माझं मत मी तुला सांगतो, माझ्यात येऊन मी तुझं मन अर्पण, हे मला अर्पण कर. हा जो मी आहे ना, हा एकच मी आहे, एकमेवा द्वितीय, तो दुसरा नाहीच आहे. त्याच्या दृष्टीने द्वैत नाहीच आहे. सूर्याकडून जर बघितलं ना, सूर्याला सावली नाही आहे. दुसरी एखादी ऑब्जेक्ट वस्तूमध्ये आलं तर सूर्याच्या प्रकाशात त्याला सावली पडते, झाडाची सावली पडते. तुम्ही असा साधा दगड बघितला, त्याची सुद्धा सावली पडेल, सूर्याला सावली नाही आहे. प्रकाश आहे, मूर्तिमंत तो. तसं गुरु हा मूर्तिमंत ज्ञान आहे. गुरु म्हणजे सच्चिदानंद आहे. मूर्तिमंत सत म्हणजे सत्य, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद. दुसरं स्वरूपच नाहीये गुरुचं, हे सांगितलंय. त्यामुळे काय, मी जीव हा भ्रमद्वैत पसारा, हा सगळा नामरूपांचा. आणखीन एक कन्सेप्ट आहे, आता मी रचना शब्द वापरला नाही, पण फंक्शन शब्द वापरला, स्ट्रक्चर फंक्शन. त्याच्यामुळे सगळा हा पसारा झालेला आहे. आपण बघितलं, रचना म्हणजे स्ट्रक्चर अँड फंक्शन म्हणजे कार्य. डोळ्यांचं स्ट्रक्चर निराळ आहे, रचना निराळी आहे, कारण डोळ्यांचं कार्य निराळ आहे. कानांची रचना निराळी आहे, कानांचं कार्य निराळ आहे. बघा तुम्ही, म्हणजे पायांची रचना निराळी आहे, हातांची निराळी आहे, कारण कार्य निराळ आहे. ह्या द्वैत झालं ना, किती झालं. आणि म्हणून कसं सांगेल, सजातीय, विजातीय आणि स्वगत भेद गुरु घालवून टाकतो. सजातीय म्हणजे काय, सगळ्या स्त्रिया, पुरुष म्हणजे पुरुष आणि स्त्रिया, हे विजातीय भेद झाले. पण पुरुषात किती भेद आहे, कोण उंच आहे, कोण बुटका आहे, स्त्रियांच्यात कोण गोरी आहे, कोण काळी आहे, हे असं म्हणजे तो सजातीय भेद झाला. विजातीय म्हणजे दोन निरनिराळ्याच, दगड आणि हे, पण दगड, संगमरवर, निरनिराळ पाषाण, ते दगडातले भेद झाले. पण जात एक आहे दगडांची, दगड म्हणून. लाकूड म्हटल्यानंतर हे देवदार लाकूड आहे, हे सागवान लाकूड आहे, हे शिसमीचं लाकूड आहे, शिसवी आपण म्हणतो लाकडात, पण लाकूड आहे ना ते. म्हणजे ते सजातीय भेद झाले. विजातीय म्हणजे दोन निरनिराळ्याच गोष्टी आहेत, विजातीय भेद. आणि स्वगत भेद म्हणजे काय, त्याच्याही पलीकडे गुरु मला घेऊन जातो. गुरु मला पहिल्यांदा सांगतो, रे सगळ्यात चैतन्य आहे, उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्व गट, कणाकणात चैतन्य भरलेलं आहे. मग काय, सगळं एकच आहे ना, भेदच नाहीये. स्त्री पुरुष, ज्ञानेश्वरांना विचारले, आपण उदाहरण बघितलं होतं की स्त्रियांना तुम्ही नमस्कार करून देता म्हणजे काय म्हणाले.
नमस्कार करतो, मला जे जे दिसतं ते चैतन्य असलेलंच दिसतं. स्त्री पुरुष हा तुम्ही केलेला भेद आहे शरीरावरून, शरीराच्या ठेवणीवरून. मला भेदच दिसत नाही, मला चैतन्य चैतन्य चैतन्य, आणि माझ्यातल्या चैतन्याला ते चैतन्य नमस्कार करत असतं. चैतन्य चैतन्याला मिळत असतं, हा नमस्काराचा अर्थ आहे. विचार करा. आणि त्यामुळे काय, स्वगत भेद म्हणजे काय, विजातीय, सजातीय आणि स्वगत. माझे हात पायांपेक्षा निराळे, माझे डोळे कानांपेक्षा निराळे, माझं नाक तोंडापेक्षा निराळे. आज जाल तर माय लंग्स आर डिफरंट फ्रॉम माय हार्ट. त्यांचं स्ट्रक्चर निराळे, फंक्शन निराळे. इंटेस्टाईन्स आणि लिव्हर म्हणजे आतडी आणि यकृत यांचं फंक्शन निराळे. ब्लड, रक्त आपण म्हणतो, रक्तातले निरनिराळे घटक, हे किती फरक आहेत. म्हणजे सजातीय भेद उडवून टाकले, विजातीय भेद गुरुंनी केव्हाच उडवून टाकले. स्वगत भेद, अरे डोळे आणि कान यांची रचना आणि कार्य निराळ असलं तरी ते तुझेच भाग आहेत ना रे. हेच ती सांगते मुक्ताई ज्ञानेश्वरांना, की अरे आपली जीभ आपल्या दाताखाली आली तर जीभ तोडतोस, हासडून टाकतोस का दात तोडून टाकतोस, काही नाही. तसे सगळे आपलेच घटक आहेत. पुरुष सूक्त वगैरे म्हणतो ना, विश्वरूप म्हणजे काय, अरे हे सगळं मीच आहे, कणाकणात मी भरलेला आहे अर्जुना, पण तुला दिसणार नाही. म्हणून मी तुला सांगतो, हा जो मोठा कण आहे, पर्वतात मी आहे, हिमालयात मी जास्त आहे, हे तो सांगत जातो, पण मी सगळीकडेच आहे. हा जो विचार आहे ना, तो विचार महत्वाचा आहे. गुरु मला त्या सगळ्या भेदांच्या पलीकडे नेतो, सगळ्या भेदांच्या. द्वैत प्रसारा वारुनी दिदला अद्वैत सारा. सारं अद्वैत दिलं किंवा अद्वैताचं सार दिलं गुरुजी मला. आणि अद्वैताच्या वरचा सिद्धांत असू शकेल असं मला वाटत नाही. हे नानी पालखीवाल्यांसारख्या विचारवंतांचं मत आहे. मी मुद्दामून त्यांचं नाव सांगितलं. हा परंपरेनं देवभोळा, आस्तिक, गुरु शिष्य मानणारा असं नाहीये, पण त्यांना एक असा प्रभाव त्यांच्यावर पडला गुरुदेव रानडे वगैरेंच्या विचारांचा, त्यांच्या ग्रंथांचा, की त्यांनी सांगितलं की शंकराचार्यांचा जो अद्वैत सिद्धांत आहे की एकच ती शक्ती आहे, एकच ते चैतन्य आहे आणि ते सगळ्यात पसरलेलं, याच्यावरचा विचार कोण करणार आहे. आणि म्हणून शंकराचार्य हे मानवाच्या इतिहासातले एक अत्यंत सर्वात बुद्धिमान, किंवा जी काही बुद्धिमान माणसं आहेत त्याच्यात शंकराचार्य नक्की आहेत. कारण कितीही तुम्ही फ्लाइट ऑफ फॅन्सी म्हणजे तुमच्या कल्पनेचं उड्डाण किंवा झेप कितीही घेतली तर या सिद्धांताच्या वर तुम्ही जाऊ शकत नाही. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे की मराठीतली ती जनाबाई, सखुबाई, बहिणाबाई अशिक्षित आहेत, पण त्यांनी अद्वैतच सांगितलेलं आहे. विठ्ठलच मला सगळीकडे भरून राहिलेला आहे, विठ्ठलच माझी सगळी कार्य करतो. मी ज्या वेळेला शेणी थापतो त्यावेळेला विठ्ठल शेणी थापत नसतो, शेणही विठ्ठल झालेला असतो. ज्या गायीचं त्या गायही विठ्ठल झालेला असतो. आणि काय सांगायचंय, मग ह्या संतांना भय वाटतच नाही. म्हणून आपण म्हणतो भय इथले संपत नाही. अरे भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. भयातीत, बियॉन्ड फिअर, भयातीत तो संत. अनंत पाहे, संतांना सगळंच अनंत दिसतं. एवढी संकुचित छोटी छोटी दृष्टीने द्वैत आलं की भीती आली. द्वैतातच भयाचं मूळ आहे हे लक्षात ठेवा. पुढे ते शेवटी काय म्हणतात की परम परात्पर चिन्मय खाणी शतमुख म्हणजे शेष स्तविता मंडली वाणी मौन झालं. जगत जीवन प्रभू मंगल धामा. काय सुंदर शब्द आहे. तू जगाचं जीवन आहेस, जगाचा प्राण आहेस, जगाचा श्वास आहे, जगाचा आत्मा आहे. म्हणून आपण तू जगन्नाथ आहेस, तू जगन्नियंता आहे आपण म्हणतो ना, हे सगळं तूच आहेस रे. जगदीश तूच आहेस, जगन्निवास तूच आहेस, दुसरे काय आहे. म्हणून जगत जीवन प्रभू, प्रभू म्हणजे सगळे, भू म्हणजे पसरून राहिलेला, विभू प्रभू त्याचा तो अर्थ आहे. पण सगळीकडे सर्व व्यापी, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्व साक्षी आपण म्हणतो ना. अरे गुरु त्याच्याही पलीकडच आहे. अगदी बारीक बैठक सर्व म्हणजे सर्व येऊन जातं, पण सर्व मिळाल्यानंतर जे काही एक तयार होतं ना ते सद्गुरू आहे. म्हणजे आपण म्हणतो ना उदाहरणार्थ की 5 पदार्थ दिले, चला करा चहा. तुम्ही 5 पदार्थ करून चहा करता. ह्या 5 पदार्थांपेक्षा चहा निराळा आहे, बरोबर. आणि चहा म्हणजे काय, चहा म्हणजे फ्लेवर आहे, चहा म्हणजे त्याला असणारी टेस्ट आहे आणि त्याला असणारा एक गंध आहे, स्मेल आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ते निराळच आहे ना. चहात हे सगळं आहे,
तरी सुद्धा काहीतरी निराळ आहे, हे तरी सुद्धा काहीतरी निराळ आहे ना, तो सद्गुरू आहे. एक आपण प्रसंग बघितला होता या संदर्भात चिंतन करा, की मूलस्थल म्हणजे आता मुलतान ज्याला म्हणतात ते तिथे मूळ स्थान जिथे नृसिंहाचा जन्म झाला असं सांगितलं जातं, त्या मूळ स्थानात सगळ्या पंथांचे प्रमुख होते आणि त्या प्रमुखांचे आणखीन एक प्रमुख होते. त्यांचं सगळेजण ऐकायचं. एका अर्थाने त्यांचं राज्य त्या मूळ स्थानात चालायचं. नानक फिरता फिरता यायला लागले आणि लोकांनी सांगितलं नानक या दिशेने येत आहेत. नानक आले ना तर आपली सत्ता गेली, आपलं सिंहासन त्यांना द्यावं लागेल, कारण त्यालाही नानकाचं महत्व माहित आहे. संतांनी तुम्हाला एक सांगतो की कुणालाही न दुखवता खरं सुख काय आनंद ते सगळ्यांना सांगितलं. कुणालाही दुखवलं नाही पण तू चुकतोयस, कुणालाही दुःख नाही पण तुझा अर्धवट बरोबर आहे, कुणालाही दुखवलं नाही पण तुझा मार्ग योग्य नाही, हे संत सांगत गेले. कारण माऊली आहे, दुखवेल कशी सांगा बरं. म्हणून इथे काय झालं, नानकांना त्यांनी निरोप पाठवला. पण पत्र काय पाठवणार, चांगदेवांची जी अडचण झाली त्यांनी कोरा कागद पाठवला. त्यांनी एक ग्लास घेतला, पेला, आणि तो पेला अप टू द ब्रिम काठोकाठ भरला आणि सांगितलं यातला एकही थेंब न सांडता नानकाला दे आणि सांग की माझ्या गुरुनी हा तुम्हाला संदेश पाठवलेला आहे, निरोप दिलेला आहे. नानकांनी ते बघितलं, ते हसले, ते म्हणाले या निरोपाला उत्तर हा. त्यांनी सांगितलंय काही वेळ थांब, त्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर. अगदी अलगद त्याच्यात चमचाभर वगैरे अशी साखर घातली, थोडीशी ती विरघळवली, त्याच्यात केशर घातलं, त्याच्यात वेलची घातली आणि शिवाय एक गुलाबाचं फूल दिलं आणि सांगितलं हे उत्तर आहे, तुझ्या गुरुच्या निरोपाला माझं हे उत्तर आहे. तो काय सांगत होता, पेला भरलेला इथे जागाच नाही, जा तुम्ही, इथे जागा कुठे आहे तुम्हाला. अरे जागा नाही कशी, साखरेला जागा आहे, केशर वेलदोड्याला जागा आहे आणि शिवाय आणखीन त्याला ऍडिशन व्हॅल्यू म्हणतो ना आपण, तर त्याला फुलही दिलेलं आहे. त्यावेळेला तो धावत जातो म्हणतो की माझी इथे गरज नाहीये, तुमचीच इथे गरज आहे. नानक म्हणाले तू सुखे नाही व तिथे राहा, मी कुठेही राहण्यासाठी फिरत नाही, मी आपला फिरत असतो लोकांच्यात प्रेम वाटत. हे महत्वाचं आहे की काहीतरी असं आहे की जे सगळं भरलं, सगळं पूर्ण परिपूर्ण संपूर्ण तुम्हाला वाटलं ना तरी काहीतरी आहे, तो सद्गुरू आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो आपल्याला ब्रह्मचैतन्य आपण म्हणतो ना महाराजांना, ब्रह्माचं चैतन्य, पण केवळ चैतन्य नाही आहे, ते चैतन्य महाराजांच्या रूपाने आपल्याकडे आलं, हे त्या चैतन्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे विचार करा. आणि शेवटी काय जगत जीवन प्रभू मंगल रामा नाम रूपातीत तू अभिरामा. अभिराम म्हणजे लोकांचं कल्याण करणारा, लोकांना आनंद देणारा. तू कसा आहे, नाम रूप अतीत, कारण नाम रूपांचा पसारा म्हणजे संसार आहे ना, तू त्या संसाराच्या पलीकडे आहे. यू आर रायडिंग संसार. संसार म्हणजे सवेचे स्वार, नाही मरणा सौदार मापी लागले शरीर, त्याला संसार म्हणलेलं आहे. म्हणजे आपण त्याला पाठीवर घेतलेला आहे, छातीवर घेतलेला आहे आणि संसार सोडतच नाही हो, संसारातून सुटताच येत नाही हो. तुम्ही संसारावर आरूढ व्हा ना, तुम्हाला पाहिजे तिथे संसार न्या, पाहिजे तिथे त्याला पार्क करा किंवा दावणीला बांधून ठेवा, करता येतं. पण आपण जरी कुठेही गेलो तरी संसार मनातून नेतो, याला काय करणार. पर्समध्ये संसार असतो, खिशात संसार असतो, सगळा संसारच आहे, माझ्या कणाकणात संसार भरलेला आहे. मग काय करायचं, सद्गुरूच्या स्पर्शाने हे जे कण आहेत ना दे गेट प्युरिफाईड, अत्यंत ज्याला आपण म्हणतो ना सबलिमेशन, उदात्त होऊन जातात. ते कण मी निराळच होऊन जातो, पूर्णपणे माझ्यात कायापालट नाही मनोपालट, माझी विचार बुद्धी सगळे बदलून जातात. असे कितीतरी अनुभव येतात आपल्याला येतात. आपण पूर्वी कसे होतो, 5 वर्षापूर्वी कसे होते, 10 वर्षापूर्वी कसे होतो, विचार करूया ना. नामरूपातीत तू अभिरामा, जय जय आरती श्री गुरुराया सद्गुरुराया, नमितो तवपदी संवरी माया. इथे महाराजांचा कुठेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सुद्धा उल्लेख नाही आहे, म्हणून आपण म्हटलं ही सद्गुरूंची प्रातिनिधिक आरती आहे. आता आत्मारामाची आरती, 2च कडव्यांची छोटी आरती आहे. नाना देही देव एक विराजे. नाना देही, कुठलाही देह असू दे, म्हणून ते नामदेव वाटी घेऊन कुत्र्याच्या मागे धावतात ना, त्यांना कुत्र्यातही पांडुरंग दिसतो. त्या वाटी, त्या तुपात ती भाकरी शिळी झालेली, सगळीकडे पांडुरंग भरून राहिलेला. नाना देही, देह म्हणजे शरीर, त्याला बॉडी शिवाय दुसरा कुठला शब्द आहे हो. मुलं लिहितात माय बॉडी, आय हॅव 2 आईज, आय सी विथ आईज, आय हॅव 2 इयर्स, असं आहे ना माय बॉडी. आणि पोलीस मेल्यानंतर 1 बॉडी इज फाउंड, की ज्याची उंची इतक्या, या रंगाचे कपडे आहेत, रंग असा आहे, शेवटी बॉडीच होतं ना. 13 नंबरची बॉडी आण रे, मॉर्ग मध्ये सगळ्या बॉडीज असतात.
आता मला काय, देहाला काय शब्द आहे? नाना देही देव एक विराजे. हा जो एक देव आहे ना, म्हणून बॉडी ती चैतन्यमय बनते, ती सजीव बनते, जिवंत बनते. आणि नुसता जीव नाही, बाकीच्या प्राण्यांना नुसता जीव आहे, जीवाच्याही वरच्या कितीतरी शक्ती माणसाला आहेत. मी जिवंत आहे बरोबर, म्हणून माझी स्मृती आहे. मी जिवंत आहे म्हणून माझी बुद्धी आहे. मी जिवंत आहे म्हणून मी विचार करू शकतो. मी जिवंत आहे म्हणून तुझ्याशी आर्ग्यू करू शकतो. मी जिवंत आहे म्हणून तुझा सूड घेऊ शकतो. मी जिवंत आहे म्हणून तुझा कारस्थान करून काय काय, जिवंत आहे म्हणून मी काही करू शकतो. पण जिवंत आहे म्हणून मी जे करतो ते माझ्यातलं चैतन्य. वाईट का करायचं, मग पाप का करायचं? म्हणून नाना देही देव एक विराजे. कितीही असल्या त्याच्यात एकच आहे, आत्मा प्रत्येकात आहे, परमात्मा एकच आहे. नाना नाटक लीला. नाटक हा संस्कृत शब्द आहे हो. हनुमान नाटक नावाचा हनुमंताच्या लीला सांगणारा ग्रंथ आहे. तसंच नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. आता नाना हा शब्द, ही आरती संस्कृत नाही आहे, पण नाना हा शब्द संस्कृत आहे. नाना विध आपण म्हणतो ना, नाना एक आणि नाना. किती नाना तुम्हाला संधी उपलब्ध आहेत, किती नाना खेळणी आणून दिलेली आहे. हे खेळणी आणून दिलेले नाना ही व्यक्ती नाही आहे. नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, असे नाना नाटक. हे प्रत्येक गोष्ट असणं, सकाळचा सूर्यप्रकाश म्हणजे सूर्योदयाच्या आधीचा संधी प्रकाश ट्वायलाईट आणि सूर्यास्ताच्या नंतरचा ट्वायलाईट निराळे आहेत की हो, दोन्ही मनोरम आहे. तो ट्वायलाईट आपण म्हणत नाही, आपण संध्याकाळचा ट्वायलाईट म्हणतो, कारण तो ट्वायलाईट पहिला लवकर उठावं लागतं ना. सूर्योदया आधी उठल्याशिवाय तो आपल्याला संधी प्रकाश दिसणार नाहीये. आपण संध्याकाळचा ठीक आहे आपल्याला दिसतो, त्याच्यावर कविता वगैरे करतात. संधी प्रकाश दोन्ही वेळेला आहे. त्यामुळे काय, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे. जे जे सुंदर आहे ना, सौंदर्य म्हणजे कधी भीषण सौंदर्य असतो. हे नायगारा वगैरे धबधबा किंवा आता पावसाळ्यात तुम्ही कुठलाही जर धबधबा बघितलात तर त्याच्यात केवढा आवाज असतो, तो रुद्र असतो. रुद्रवीणा वगैरे आपण जे म्हणतो ना, साधं नाहीये, रौद्र रूप आहे. त्याच्यावर जर एखादा राग तुम्ही बसवला तर ते रूपच निराळ आहे. पण ते सुंदर रूप आहे. आपल्याला भीषण वाटतं, त्या आवाजाने सुद्धा आपल्याला भीती वाटते. पहिल्या रात्री झोप येत नाही. तुम्ही जर त्या याच्या शेजारी हॉटेल झोपलात ना, अखंड आवाज येतो. ते सुंदर रूप साजे. पुढे काय सांगितलं, जयदेव जयदेव जय आत्म या रामा निगमागम शोधिता. हे निगमागम म्हणजे श्रुती स्मृती पुराण. श्रुती म्हणजे वेद, वेदशास्त्र पुराण. म्हणजे निगमागम शोधिता न कळे गुणसीमा. तुझ्या गुणांचं तिथे सीमा दिसते का, मर्यादा दिसते का, नाही, असीम गुण असलेला. आणि म्हणून तू निर्गुण आहे. गुणांची कितीही गुणांची कल्पना केली तरी सुद्धा असे बरेच गुण आहेत ना, ते तुझ्यात आहेत. एक तुम्हाला उदाहरण सांगतो. एका घरात जेवायला गेलो होतो आणि त्या टेबलाचा आकार अमिबा असतो ना, अमिबा, आपण तो काढतो ह्याच्यामध्ये. आणि बऱ्याच जणांना दुसरं काही काढायला जमणार नाही, पण अमिबा काढायला जमतं, कारण त्याला त्या अमिबाच्या आकाराचं टेबल होतं. म्हटलं हा आकार कुठल्या कार्पेंटरला सुचला? नाही म्हणला, मीच सुचवला. कुठून? इंटरनेटवर. ते निरनिराळे आकार आहेत ना. आता अमिबा झाल्यानंतर आकार संपले का टेबलाचे? नाही हो. ह्याचा किती सुंदर दिसतो आमचा कोरोनाचा विषाणू, हे सुंदर आहेत वगैरे. का नाही? मी वरच्या बाजूने घ्यायचे नाही तर काटे, नाही तर बसणार कसे खुर्चीवर? बाजूने सगळे काटे आहेत, करो ना. खाली काटे आहेत, करो. हा टेबल झालं. आकार किती काढणार आहात तुम्ही? कम्प्युटर सुद्धा सांगेल मी काढलेले सगळे आकार, पण उद्या मला आणखीन आकार दिसणार आहेत. म्हणून अनहर्ड मेलडीज आर स्वीटर दॅन दोज हर्ड. कुठल्याही चांगल्या गायकाला विचारलं की तुझं सगळ्यात चांगलं गाणं कुठलं, तर तो म्हणतो अजून गायचंय. रिटायर्ड झालेल्या चांगल्या क्रिकेटपटूला विचारलं तुझी सगळ्यात आवडती सेंचुरी कुठली, अरे अजून मी ती काढलीच नाही, आता मला काढेन असं वाटत नाही. पास्ट मध्ये असेल ना ते दॅट इज पोस्टमॉर्टेम. मी 100 सेंचुरीज काढल्या, त्याच्यातली ही जरा मला बरी वाटते वगैरे वगैरे. पण अजून काढले असते, ह्याला अंत नाहीये. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तुझ्या गुणसीमा कळत नाही. बहुरूपी बहुगुणी बहुता काळांचा. बहुरूपी ही सगळी रूप त्याचीच आहेत की. रूप म्हणल्यानंतर आपल्याला फक्त माणसाचं रूप आठवतं. कुत्र्या माणसाला रूप नाही का? त्या दगडाला धुळीच्या कणालाही रूप आहे हो. मायक्रोस्कोप खाली तुम्ही घेऊन बघा, तुम्हाला जग निराळे दिसेल. आणि मायक्रोस्कोप नाही, जत्रेत साधा 2 रुपयाला ते भिंग मिळतं ना, बहिर्गोल भिंग, कॉन्व्हेक्स, ते घेऊन तुम्ही हातावरच्या रेषा बघा, केवढ्या मोठ्या दिसतील. तुम्ही एखादा किडा बघा, त्याचे पाय केवढे दिसतील. मग मुळात त्याचे पाय केवढे आहेत
हे मॅग्निफाय केलेले आहेत तेवढेच का मला दिसतात तेवढेच का सूक्ष्म केल्यानंतर आणखी आपल्याला नाही सांगता येणार. म्हणून ती रूप सुद्धा निराळी आहेत. बहुगुणी बहुरूपी बहुता काळांचा. बहुता काळांचा म्हणजे अनादि अनंत. निर्माण केव्हा झालंय माहित नाही, आत्ता आहे याचा अनुभव येतो. संपणार केव्हा माहित नाही, आणि निर्माणच झाला नाही म्हणून तो संपणार नाहीये, तो आहेच आहे एवढंच लक्षात ठेवा. हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश यांचाही तो देव आहे. म्हणून समर्थ म्हणतात की जगी थोरला देव तो चोरला असे. हा देव दिसणार नाही तुम्हाला. एक स्टेप खाली आल्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश झाले, मग त्या विष्णूचे अनेक अवतार झाले, राम कृष्ण वगैरे. पण त्याच्याही पलीकडे आहे तो परब्रह्म आहे. आणि त्याच्याही पलीकडे जर असेलच नसणारच, पण कल्पना करायची असेल तर तो सद्गुरू आहे. सद्गुरू आहे. त्याच्यानंतर शेवटी युगानुयुगी आत्मा राम आमोचा. युगानुयुगी आत्मा आहेच प्रत्येकाला. आणि मी कुठलाही जन्म घेतला कुठल्याही काळात युगाचा देव निराळा असेल, म्हणजे त्रेतायुगाचा राम असेल, द्वापार युगाचा कृष्ण असेल, बुद्ध असेल, कलियुगाचा, पण आत्माराम आमचा तोच आहे की हो. त्यांचा आत्मा काय बदललाय काय? मी कितीही जन्म घेतले तरी आत्मा असणारच आहे मला. म्हणून युगानुयुगी आत्मा रामामुचा दास म्हणे महिमा न बोलवे वाचा. ह्याचा हा जो महिमा आहे आपल्या आत्मारामाचा तो वाचेनं सांगता येणार नाही. सद्गुरूचा महिमा वाचेनं सांगता येणार नाही. सरस्वती म्हणजे काय? वाचेनं सांगता येणार नाही. तुमचा अनुभव सांगा बरं. आपण एक शेवटचा मुद्दा बघूया की मी ते दृश्य बघितलं, काय सुंदर होतं. सुंदर शिवाय दुसरा शब्द वापरता येणार नाही त्या दृश्याला. अरे काय मनोहारी होतं, नाही वापरता येणार. अरे काय चित्ताकर्षक होतं, अरे काय रम्य होतं, वापरा ना शब्द. ते अनुभव शब्दांच्या पलीकडे. तुम्ही अनुभव सांगण्यासाठी संत म्हणतात आम्ही एक पायरी खाली उतरून येतो. पौर्णिमेचा अनुभव सांगता येणार नाही. आज अमावस्या आहे, अमावस्येचा अनुभव तर सांगता येणं जास्तच अवघड आहे. परंतु आम्ही एक एक पायरी खाली उतरतो. अमावस्येच्या वरती चतुर्दशी वद्य आणि पौर्णिमेच्या अलीकडे शुद्ध चतुर्दशी. तिथे आल्यानंतर तुमची भाषा आणि आमची भाषा एक होते. वरती गेल्यानंतर भाषाच उरत नाही ना, फक्त मौन आहे. अहम ब्रह्मास्मी हे शब्द नाही आहेत. खाली उतरल्यानंतर तो म्हणतो अहम ब्रह्मास्मी. ज्यावेळेला तो ब्रह्म होतो, ब्रह्म काय बोलतं नाही ना. ब्रह्म बोलत नाही, हलत नाही, चालत नाही, त्याला रंग रूप वास काही नाही, निरुपाधिक आहे. म्हणून महाराज म्हणतात नाम निरुपाधिक आहे. ते घ्यायचं असेल तर तुम्ही निरुपाधिक बनलं पाहिजे. आपण एक प्रयोग केला होता. प्रयोग म्हणजे तुम्हाला सांगितलं होता, तुम्ही करून बघा पहाटे उठून, की मला नाव नाही आहे, मला गाव नाही आहे, मी कुठे अधिकारी नाही आहे, मला प्रॉपर्टी नाही आहे माझी कुठली, हे नाही आहे नाही आहे नाही आहे. आणि शेवटी मला फक्त अस्तित्व आहे, मला वजन सुद्धा नाही आहे, मला फक्त शुद्ध अस्तित्व आहे राम. हे जे नाम घेतलं तुम्ही बऱ्यापैकी निरुपाधिक झालात. म्हणजे तुम्ही सूचना स्वतःला दिलेल्या आहेत. त्या अवस्थेत आपल्याला राहायला येणार नाही, परंतु अवस्था ती ठेवून निरुपाधिक आपलं मन निरुपाधिक बनू शकेल. किती निरनिराळ्या स्मृती मनात गच्च भरून ठेवलेल्या आहेत. आपली बुद्धी निरुपाधिक बनू शकेल. पण आपण असा विचार करतो, तसा विचार करतो, निर्णय घेत नाही. बुद्धी कशी निरुपाधिक होईल? चित्त निरुपाधिक होईल, नाही त्याला उपाधी राहणार नाही. संतांचं तसं असतं. समाधी अवस्थेत तसं असतं. समाधी अवस्थेत मला स्मृती नसतात म्हणून मी अस्वस्थ होत नाही. समाधी अवस्थेत मला कल्पना चिंता नसते म्हणून मला धास्ती वाटत नाही. आणि समाधी अवस्थेत मला दुःख वगैरे अनुभवही येत नाहीत. या सगळ्या काळांच्या पलीकडे त्याला समाधी म्हणलेलं आहे. 3 अवस्थांच्या पलीकडे, स्थल काल निमित्त याच्या पलीकडे. मी किती वेळ बसलोय मला कळलंही नाही. अरे मी इथे बसलोय तेही मला कळलं नाही. आणि मी काय, अरे सगळं निराळच होतं. इट वॉज ट्रान्स. ट्रान्स म्हणजे बियॉन्ड, ट्रान्सेंडिंग एव्हरीथिंग असा शब्द आहे. ट्रान्स म्हणजे समाधी, बियॉन्ड टाइम, बियॉन्ड, सगळ्याच्या बियॉन्ड. आणि म्हणून आपण शेवटी पंचायतनाचा जो विचार केला होता तो करून थांबूया. उद्या श्रावण सुरू होतोय. श्रावण हा श्रवणाचा महिना असल्यामुळे उद्या आपण प्रवचन, उद्या आपलं हे सहचिंतनाचं सत्र असेल. महाराजांच्या एका प्रवचनावर आपण महाराजांच्याच प्रेरणेनं महाराजांच्याच पायाशी बसून सहचिंतन करणार आहोत. श्रावण हा श्रवणाने सुरू होऊ दे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा कार्यक्रम केव्हा असेल ते उद्या तुम्हाला सांगितलं जाईल. पण उद्या आपण भेटणार आहोत असेच 7 वाजता. आणि विषय असेल महाराजांचं प्रवचन. उद्याच असेल असं नाही, असं प्रवचन घेऊया की जे आपल्याला उरलेल्या चातुर्मासात जीवनात आणता येईल. अन्न सोपं आहे.
आणि अशी अगदी काल परवापर्यंतची प्रवचनं वाचा 1-2 दिवसात. गुरु हाच विषय आहे जुलै महिन्याचा. कारण जुलै महिन्यातच सर्वसाधारणपणे गुरुपौर्णिमा येते. आणि हे गुरुच सांगतायत आपल्याला की तुला जर गुरु रिअलाइज करायचा असेल तुझ्या जीवनात, आत्मसात करायचा असेल तुझ्या जीवनात, तर तू असं कर, या 4 गोष्टी कर, या 3 गोष्टी कर, इतके दिवस कर, अशी प्रिस्क्रिप्शन्स महाराजांनी दिलेली आहेत. आपण नुसका म्हणतो ना, औषध योजना दिलेली आहे. ती औषधं आपण घेऊया आणि चातुर्मास उरलेला आहे ना तो छान साजरा करूया. उद्या आपण असणार आहोत, त्याच्यानंतर आपण केव्हा भेटणार आहोत, विषय कोणता असेल हे उद्या किंवा त्याच्यानंतर कसं सांगितलं जाईल ते उद्या आपण ठरवूया. पण एक लक्षात घेऊया, 5 गोष्टी लक्षात ठेवा. सर्व काळी परमेश्वर आहे, म्हणजे आत्ता या क्षणी परमेश्वर आहे. मी अंघोळ करत असतो त्या क्षणी परमेश्वर आहे. मी बागेतली फुलं तोडत असतो त्या क्षणी परमेश्वर आहे. आणि मी फुलं वाहत असतो त्या क्षणी परमेश्वर आहे. म्हणजे सर्व काळी परमेश्वर आहे. दिस इज 1 डायमेन्शन. आयतन, पंचायतनातलं हे एक आयतन आहे. दुसरं, सर्व स्थळी परमेश्वर आहे. परमेश्वर नाही आहे का तिथे? गटारात नाही आहे, स्वच्छ रस्त्यात आहे. स्वच्छ रस्त्यात आहे, मग त्या कुंडीत नाही आहे. ती कचऱ्याची कुंडी नसेल तर रस्ता स्वच्छ कसा झाला असता? विचार करा तुम्ही. सर्व स्थळी परमेश्वर आहे. झालं. मग सर्व वस्तू, सर्व व्यक्ती, सर्व पशु पक्षी, वनस्पती, माणसं, सगळ्यात परमेश्वर आहे. हा 3रं डायमेन्शन आहे, 3रं आयतन. चौथं, की सगळ्या कृतीत परमेश्वर आहे. हो, मौनात परमेश्वर आहे, प्रवचनात परमेश्वर आहे, गायनात परमेश्वर आहे, ध्यानात परमेश्वर आहे. नाही कशात? हे चौथं सगळ्यात महत्वाचं आहे. सर्व कृतीत आहे. मग स्थल, काल, वस्तू किंवा व्यक्ती आणि कृती मिळून प्रसंग बनतो ना. कधी तो अतिप्रसंग असतो, कधी तो दुष्प्रसंग असतो, कधी तो सत्संग असतो. आत्ताच्या सारखा आहे त्या ठिकाणी ताट बसून विचार करूया की या 5 गोष्टी म्हणजेच सद्गुरू आणि म्हणजेच परमेश्वर आणि म्हणजेच आत्माराम, शांत.